थँक्यू. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेची होती 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. ते पब्लिकली ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु आपले आई वडील, शिक्षक, नातेवाईक, मित्र सर्वच जण आपला निकाल पाहणार आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्याच्या लिंकचा उपयोग करून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकता. तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनल ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनल वरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच आपल्याला लाईव्ह तासिका करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना 4थी आणि 5वीतील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्या सर्व मुलांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात किंवा व्हॉट्सअपला आपण जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून पुढचे आपल्याला मेसेज मिळतात, परंतु टेलिग्रामवरती जेव्हापासून आम्ही तासिका चालू केली तेव्हापासूनचे सर्व मेसेज तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि सर्व शैक्षणिक साहित्य आम्ही टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ते साहित्य उपलब्ध आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वे केला की जवाहर नवोदय शैक्षणिक स्कूलसाठी फीस किती लागू शकते किंवा क्लासेस कुठे आहेत, तर आम्हाला महाराष्ट्रामधून असा प्रतिसाद मिळाला की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारी क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर आमच्या शाळेने निर्णय घेतला की आम्ही आमचा उपक्रम हा, शाळेतील उपक्रम हा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्री करून टाकावा. त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांसाठी या जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत घेऊन आलो आहोत. तरी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, हे आमच्या शाळेची नम्र विनंती. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, या 3 विषयाचा आपला अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आपण आज भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचे पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्यामुळे आपला अभ्यास होतो. आणि त्यामध्ये असं जाणवलं आम्हाला की त्यामध्ये 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे अभ्यासासाठी नाहीत. त्यामुळं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तरी 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ चुनवे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 163 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 163 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा, आपला भाषा विषयासाठी 4 उत्तरे, प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी, म्हणजे एकूण 25 प्रश्न भाषा विषयासाठी असणार आहेत. प्रश्नाचा क्रमांक असणारे 61 ते 80. 61 ते 80 हे आपले भाषा विषयाचे प्रश्न क्रमांक असणार आहेत नवोदयच्या पेपरमध्ये. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 163 घेऊन आलो आहे. उतारा अगदी सोपा आणि यावरील प्रश्न तर त्यावरूनही सोपे. चला, उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
श्रेया चौरे वाचून झाले, अभिनंदन. प्रदीप अभिनंदन. यशस्वी भवर अभिनंदन. आदित्य सानप अभिनंदन. क्षितिजा खाडे अभिनंदन. अक्षरा सानप अभिनंदन. चला कृष्णा सानप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. पहा, या उत्तरामध्ये एक हरिण आणि एक व्यापारी यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या हरिण इतकं इमानदार असून तो व्यापारी कसा बेईमान होतो याचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. अगदी सोपा उतारा. चला ऐश्वर्या खटके, तनुष्का खटके अभिनंदन तुमचं सर्वांचं, खूप छान. पहा उतारा क्रमांक 163 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. एकदा एका जंगलात नदी काठावर एक सुंदर सोनेरी हरिण राहत होते. एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेली हाक ऐकली. ते त्याला आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला. त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझा आभार कसे मानू, तो माणूस म्हणजे व्यापारी म्हणाला. माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस, हरिण म्हणाले. व्यापाऱ्याने तसे वचन दिले आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला. काही आठवड्यानंतर एका सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षीस राजाने जाहीर केले. राजाला ते पकडायचे होते. व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कुठे सापडेल याची राजाला माहिती दिली. त्या हरणाने इमानदारीने त्या व्यापाऱ्याचा जीव वाचवला, पण त्या बेईमान व्यापाऱ्याने मात्र त्या हरणाच्या वचनाचं पालन केलं नाही. लगेच पैशाच्या लोभाला बळी पडून त्याने लगेच आपलं रूप दाखवलं आणि राजाला बक्षिसासाठी त्याचा पत्ता देऊन टाकला की जंगलात ते कुठं राहतं. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ऐश्वर्या खटके, कृष्णा खाडे, चला सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न. नदी काठी कोण राहत होतं? अगदी सोपा प्रश्न. नदी काठी कोण राहत होतं? पर्याय ए व्यापारी, पर्याय बी राजा, पर्याय सी हरिण आणि पर्याय डी राजाचा दूत. पहा, अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी. त्या नदीच्या काठावरती कोण राहत होतं? पर्याय ए त्या नदीच्या काठावर व्यापारी राहत होता. पर्याय बी नदीच्या काठी कोण राहत होते? पर्याय ए व्यापारी, पर्याय बी राजा, पर्याय सी हरिण आणि पर्याय डी राजदूत. चला पहिल्याच ओळीमध्ये उत्तर म्हणताय यशस्वी, श्रेया, क्षितिजा अभिनंदन तुमचं, खूप छान. नदीच्या काठी कोण राहत होतं? श्रेया चौरे सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, प्रदीप सी उत्तर, हरिण म्हणताय तुम्ही. यशस्वी भवर सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, प्रदीप, यशस्वी, श्रेया आणि क्षितिजा सर्वजण ओळख क्रमांक सांगताय, तुमचं अभिनंदन. उमेर गुड मॉर्निंग. आता उत्तर टाकायला सुरू कर. उमेर गुड मॉर्निंग तुला पण. आणि आता गुड मॉर्निंग टाकू नको, फक्त उत्तर टाक. ऐश्वर्या खटके सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. सर्वांचंच उत्तर बरोबर. त्या नदीच्या काठावर एक सोनेरी हरिण राहत होतं, आहे का नाही? पहिल्या चोळीमध्ये उत्तर. ज्यांनी ओळख क्रमांक आणि उत्तर टाकले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा, अक्षता यांनी ओळख क्रमांक सांगितले, तुमचंही खूप अभिनंदन. चला अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या उत्तराचे पाचीचे प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचे आहेत. एकही उत्तर चुकायचं नाही. आपल्याला परीक्षेमध्ये 20चे 20 प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचे. उमेर सी उत्तर, हरिण अभिनंदन उमेर. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा. पुढील पैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो?
पुढीलपैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो? म्हणजे हरिण ज्या प्रकारे त्या व्यापाऱ्यासंग वागलंय त्याच्यावरून आपला हरिण कोणत्या स्वभावाचा असेल असं तुम्हाला वाटतं? पहा, पर्याय एकटे होतं, पर्याय बी ते हरिण दयाळू होतं, पर्याय सी ते घाबरलेलं होतं आणि पर्याय डी ते अभिमानी होतं. म्हणजे मला अभिमान आहे की मी सोनेरी आहे असा त्याचा अभिमान होता का? का ते त्या व्यापाऱ्याचा आवाज ऐकून घाबरलेलं होतं? का त्या व्यापाऱ्याला त्यांनी दया दाखवली? पर्याय बी म्हणतोय दयाळू होतं. का ते हरिण एकटंच होतं, जंगलात दुसरं कोणीच नव्हतं, त्यामुळे त्या हरणालाच कर्तव्य होतं की त्या व्यापाऱ्याला वाचवणं? नक्की काय उत्तर आहे? प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो? श्रेया चौरे बी म्हणते ते हरिण दयाळू होतं, प्रदीप सानप बी, यशस्वी भोवर बी, वेदांत किशोरे बी, ऐश्वर्या खटके बी, कृष्णा खाडे बी. पहा, तुम्हाला सगळ्यांनाच ते हरिण दयाळू वाटतंय. त्याचं कारण योग्य, अगदी योग्य. कारण त्या हरणाने नुसता आवाज ऐकून त्या पाण्याच्या दिशेने गेलं आणि बुडत असलेल्या माणसाला म्हणजेच त्या व्यापाऱ्याला पाण्याच्या बाहेर जिवंत काढलं. चला, क्षितिजा खाडे बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर. चला, खूप छान विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर शोधलंय. परंतु पहा, अशा प्रश्नाला आपण उत्तरामध्ये शोधाशोध करायची नाही. पहा, असे प्रश्न आपल्या आकलनावर आधारित असतात, याच्यामध्ये वेळ घालायचा नाही. पहा, कृष्णा म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये, पण कृष्णा दयाळू शब्द हा उतार्यामध्ये नाहीये. दुसऱ्या ओळीचं आकलन करून जर आपण उत्तर काढलं तर बरोबर आहे तुझं म्हणणं, दुसरी आणि तिसरी ओळ. परंतु दयाळू दयाळू हा शब्दच उतार्यामध्ये नाहीये. म्हणजे आपल्याला आकलनावरचा म्हणजे व्याकरणावरचा हा प्रश्न आहे. तुम्ही दिलेलं बी उत्तर सर्वांचं बरोबर. तनुष्का खटके बी उत्तर, तुझंही अभिनंदन. तनुष्का, येताना तुमचा मोबाईल घेऊन ये थोड्या वेळासाठी आपल्या लिंबापाशी किंवा त्या फाट्यावरती. चला, प्रश्न दुसरा अगदी बरोबर उत्तर. तुमचं बी उत्तर सर्वांचंच बरोबर, तुमचं सर्वांचंच अभिनंदन. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द व्यापाऱ्याचे वर्णन करतो? ज्याप्रमाणे हरणाचे वर्णन हा दयाळू होते, त्याप्रमाणे या व्यापाऱ्याचं वर्णन आपल्याला काय करता येईल? त्या व्यापाऱ्याने हरणाला शब्द दिला होता की मी तुझं नाव कोणाला सांगणार नाही, आणि तो व्यापाऱ्याने तो शब्द पाळला नाही. याच्यावरून त्याचं कोणत्या प्रकारचं वर्णन आपल्याला करता येईल? पर्यायी तो व्यापारी लोभी होता, पर्याय बी तो व्यापारी उद्धट होता, पर्याय सी तो व्यापारी कोणाचा तरी शत्रू होता, आणि पर्याय बी तो व्यापारी इमानी म्हणजे खूप इमानदार होता. पहा, त्या व्यापाऱ्याचं आपल्याला काय म्हणता येईल? व्यापाऱ्याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? हाही प्रश्न आकलनावरचा. अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधाशोध करायची नाही. आपल्या आकलनावर आधारित हा प्रश्न ओळखता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येईल. श्रेया चौरे ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय, अभिनंदन हुमेर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. ऐश्वर्या कटके ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, वेदांत किशोरे ए, कृष्णा खाडे ए, क्षितिजा खाडे ए आणि तनुष्का खटके ए उत्तर. चला, खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अक्षता सानप ए उत्तर, अभिनंदन बेटा तुझं पण. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणता शब्द व्यापाऱ्याचे वर्णन करतो? तर तो व्यापारी राजाने पुकारलेल्या बक्षिसाला लगेच बळी पडला. लोभी स्वरूपाचा होता, म्हणजे त्याला पैशाची खूप हव्यास होती, आणि त्यांनी हरणाला दिलेला शब्द जर त्या हरणाने त्याचा जीव वाचवला नसता तर तो याच्या गामध्ये नसता. इतके मोठे हरणाचे उपकार तो विसरला, हरणाला दिलेलं वचन तो विसरला, आणि मूर्खासारखं थोड्या पैशाच्या लोभापायी त्यांनी राजाला हरणाचा पत्ता सांगितला. म्हणजे तो लोभी होता, खूप लोभी, म्हणजे पैशाची हव्यास असणारा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर खूप खूप छान. कृष्णा, चौथा प्रश्न तर येऊ दे, लगेच सुरू झाला. चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय ए उत्तर सर्वांचंच अगदी बरोबर. ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हा तनुष्का, मोबाईल थोड्या वेळासाठी लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये तुझं नाव येत नाही, तुझ्या वडिलाचं नाव येत आहे, आपल्याला तेवढी सेटिंग करावं लागेल. त्याच्यासाठी मोबाईल थोड्या वेळासाठी लागेल. ज्या मोबाईलवरून तो तासिका करणार आहे तोच मोबाईल, मग मम्मीचा असेल किंवा पप्पाचा असेल, दीदीचा असेल, ज्याचा असेल तो.
चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न. प्रश्न चौथा उत्तरासाठी सर्वात योग्य शीर्षक पहा. हाही प्रश्न आकलनावरचा. याही प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही. आपल्याला योग्य वाटणारा 4 पर्याय आणि याच्यामध्ये एकदम शॉर्टकट सांगतो पहा. ज्या पर्यायाबद्दल सर्वात जास्त माहिती या उत्तरामध्ये आलेली आहे तो योग्य पर्याय असतो. खरं पाहता 4ही पर्याय अगदी बरोबर असतात, परंतु ज्या ज्या पर्यायाबद्दल जास्तीत जास्त माहिती या उत्तरामध्ये आलेली असते ते उत्तर अगदी योग्य. पर्याय ए सोनेरी हरिण, पर्याय बी राजा आणि हरिण, पर्याय सी कृतज्ञ व्यापारी आणि पर्याय डी राजा आणि व्यापारी. या उत्तराला योग्य शीर्षक पहा. तुम्हाला सराव टेस्ट पण टाकलेली होती. ज्यांनी सराव टेस्ट सोडली असेल त्यांनाही झटपट उत्तर येतील. पहा प्रश्न चौथा. या उत्तरासाठी योग्य शीर्षक म्हणजे योग्य नाव कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. कृतज्ञ व्यापारी श्रेया चौरे सी, क्षितिजा खाडे सी, ऐश्वर्या कटके सी, वेदांत किशोरे सी, प्रदीप सानप सी, आदित्य सानप सी, तनुष्का खटके सी उत्तर देते. चला अगदी बरोबर. मला वाटलं होतं तुम्ही ए बी आणि डी पण देऊ शकता, परंतु सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन. यशस्वी बरोबर अभिनंदन. तुझंही अगदी बरोबर उत्तर. आदित्य सानप अगदी सी उत्तर बरोबर. सर्वांचं सी उत्तर. तुमचे 4ही प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांचे बरोबर. खूप छान. असंच परीक्षेमध्येही आपल्याला सर्व प्रश्न बरोबर द्यायचे आहेत. चौथा प्रश्न. या उत्तरासाठी सर्वात योग्य शीर्षक पर्याय सी कृतज्ञ व्यापारी म्हणजे दिलेले वचन न पाळणारा कृतज्ञ असा व्यापारी. चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी 5वा प्रश्न. प्रश्न 5वा. व्यापारी राजाकडे का गेला? तो राजाकडे सांगण्यासाठी गेला. व्यापारी राजाकडे काय गेला होता? तो राजाला काय सांगण्यासाठी गेला होता? तो राजाला सांगण्यासाठी गेला. काय सांगण्यासाठी गेला पहा. पर्याय त्याच्या अपघाताविषयी म्हणजे तो तळ्यात बुडून मारणार होता याच्याविषयी. पर्याय बी सोनेरी हरणाच्या विषयी, सोनेरी हरिण कुठे मिळेल ते सांगण्यासाठी गेला होता. पर्याय सी त्याच्या व्यापारातील नुकसानीविषयी म्हणजे त्याच्या व्यापारात खूप नुकसान झालं होतं त्याच्याबद्दल तो माहिती द्यायला राजाकडे गेला होता. आणि पर्याय डी जंगलातील नदीविषयी, त्या जंगलामध्ये जी नदी वाहते त्या नदीची माहिती देण्यासाठी तो गेला होता. कृष्णा 5व्या प्रश्नाचं हे उत्तर देतोय. अपघाताविषयी माहिती द्यायला गेला होता का कृष्णाकडे? पहा बरं पर्याय काय म्हणतोय. तो व्यापारी अपघाताची माहिती द्यायला राजाकडे गेला होता का? कृष्णा हे उत्तर देतोय. पहा यशस्वी बरोबर बी उत्तर. सोनेरी हरणाविषयी ज्या राजाला सोनेरी हरण पकडायचं होतं आणि राजाने दवंडी पेटवली होती. जो हरणाची माहिती देईल त्याला मी मोठं बक्षीस देईल आणि त्या बक्षिसाच्या लोभाला बळी पडून तो व्यापारी राजाकडे गेला होता. पहा खूप छान. सोनेरी हरणाची विषयी माहिती देण्यासाठी गेला होता असं तुम्ही म्हणताय. श्रेया चौरे बी उत्तर. प्रदीप सानप बी उत्तर. यशस्वी बोवर बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. ऐश्वर्या कटके बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. यशस्वी म्हणते डाऊन सेकंड लाईन म्हणजे खालून दुसरी वळ. अभिनंदन यशस्वी. खूप छान. बरोबर ओळख क्रमांक ओळखलीस तू. श्रेया बरोबर ओळख क्रमांक ओळखली. अशा उत्तर सॉरी मला सांगायचं राहिलं. या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये होतं. खूप छान. तुम्ही शोधलं पण बा तुमची सवय मला न लक्षात राहता तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे अगदी योग्य उत्तरापर्यंत खूप चांगला प्रतिसाद तुमचा. वेदांत किशोरे बी, कृष्णा खाडी बी. कृष्णाने आधी हे उत्तर दिलं होतं पहा. गडबड करतो निसता सगळ्यात आधी उत्तर टाकण्यासाठी. मी तुम्हाला वारंवार सांगतोय सर्वात आधी येण्यापेक्षा सर्वात बरोबर येण्यावर लक्ष केंद्रित करा विद्यार्थी मित्रांनो. आधी येणं गरजेचं नाही, बरोबर येणं गरजेचं आहे. तनुष्का खटके बी उत्तर. हुमेर 3ऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देतोय. हुमेर तुझं बरोबर आहे. लाईव्ह ताशिका कर पुढे ये. शेवटचा 5वा प्रश्न चाललाय तो 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय. श्रेया चौरे ओळख क्रमांक सांगते. खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपल्या या उत्तरात सर्व विद्यार्थ्यांनी पैकी गुण घेतले. असं जर तुमचे उत्तर आले तर मला खूप खूप आनंद होतो आणि तुमचे उत्तर वाचून आणि तुमचा अभ्यास करण्याची गती वाचून उत्तर देण्याची गती पाहून
मला खूप आनंद होतो आणि मला अजून तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवावं, तुम्हाला अजून काही ज्ञान द्यावं असं मनातून येतं. चला खूप छान. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 163 इथे पूर्ण केला आहे. पहा, अद्याप जे नवीन आहेत ज्यांनी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याला फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्हाला पाहता येतील. हा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकाचा काही आनंद वेगळाच असतो. ऑफलाईन तासिका बरेच जण पाहतात, व्हिडिओकडे पाहतात, युट्यूबला सबस्क्राईब करत नाहीत. ज्यामुळे ते सबस्क्राईब करत नाहीत म्हणून त्यांना युट्यूबचं लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळत नाही. अद्याप टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्रामची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टेलिग्राम चॅनलवरती आम्ही सर्व डिजिटल साहित्य टाकत असतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा आपण ज्या दिवशी ग्रुप जॉईन केला त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला दिसतील. पण टेलिग्राम हा चॅनल आहे. टेलिग्राम वरती आमच्या तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या उतार्यामध्ये. आपल्या सर्वच विद्यार्थ्यांनी पैकीचे पैकी गुण, खूप खूप आनंद झाला मला तुमचे गुण पाहून, उत्तरे पाहून. थँक्यू. स्क्रीन ओके, साऊंड ओके, स्क्रीन ओके, साऊंड ओके. चला कोणीतरी रिप्लाय द्या जेणेकरून आपल्याला तासिका पुढे घेऊन जाता येईल. आदित्य 5 पैकी 5 अभिनंदन तुझंही. थँक्यू क्षितिजा, थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर, युट्यूब आणि फेसबुकवरती उपलब्ध आहे. ते पब्लिकली डाटा ठेवण्यात आला आहे. तो तुम्ही कधीही पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. प्रत्येक घटकावरती, प्रत्येक धड्यावरती 1, 2, 3 नव्हे तर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल लगेच पाहता येणार आहे, परंतु आपले पालक, नातेवाईक, शिक्षक हेही आपला निकाल पाहणार आहेत. महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणीही आपला निकाल पाहू शकतं. तो डाटा पण पब्लिकली ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपला विद्यार्थी प्रगती किती करतो याचा तुम्हाला अभ्यास करता येईल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून आपल्याला लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन मिळेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून त्यांना लाईव्ह तासिकाचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला ते तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक, सर्व पीडीएफ, सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आमच्या मुलांसाठी. त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयाची लाईव्ह तासिका घेणार आहोत. नवोदयसाठी 3 विषय असतात: मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी.
सॉरी गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो अभ्यासासाठी आणि ते केलंच पाहिजे. त्यातूनच आपण अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं की पहा आपल्याला भाषा विषयासाठी केवळ 50 ते 60 उतारे त्या पुस्तकामध्ये छापलेले असतात. तेवढ्या 50 ते 60 उतार्यांचा सराव आपल्याला भाषा विषयाचा परीक्षेमध्ये पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आणि 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांनाही या गोष्टी सांगा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होईल. पहा मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 164 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 164 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतारांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे येणार आहेत. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न येणार आहेत आणि 20 प्रश्न हे आपल्याला 25 गुणासाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयसाठी प्रश्नाचा क्रमांक असणारे 61 ते 80. पहा तुमच्यासाठी उतारा क्रमांक 164 घेऊन आलो आहे. उतारा सोपा आणि त्यावरील प्रश्नही त्यावरून सोपे. चला उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. खळे अभिनंदन, श्रेया चौरे अभिनंदन, प्रदीप सोनक अभिनंदन, तनुष्का खटके अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान. तुमची वाचण्याची गती खूप छान. उतारा खूप मोठा होता तरी तुमचा वाचून झाला. अक्षता सानप अभिनंदन, आदित्य सानप अभिनंदन, यशस्वी भवर अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. पहा आपल्या भारतामध्ये निंब नावाचा म्हणजे लिंब म्हणतो आपण, लिंब किंवा निंब नावाच्या वनस्पतीचा किती उपयोग आहे, ते किती गुणकारी आहे, ते किती औषधी आहे, त्याचे कोणत्या कोणत्या अवयवाचा काय काय उपयोग होतो, म्हणजे पाने, फुले, फळे किंवा साली. पहा बरेच विद्यार्थी या लिंबाचा उपयोगही करतात. बरेचसे जुने लोक या लिंबाचा उपयोगही करतात. हा विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 164 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावरील एकही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा क्रमांक 164, निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो.
संपूर्ण वृक्ष म्हणजे साल, पान आणि फुले आणि पुष्कळ औषधी मूल्य असते, कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यास मदत होते. ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात. पानाचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. जखमांच्या बाबतीत थोडीशी पाने पाण्यात उकळता येतात आणि नंतर ते पाणी सुहास्य प्रमाणाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते. लिंबाच्या तेलाचे 2 थेंब जखमेवर लावल्यास उपयोगी ठरतात. रोग प्रवाहामुळे उठणाऱ्या पुरळाच्या बाबतीत खोजपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंब मदत करते. लिंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुवून टाकावा. त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोक्यात फोडी उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो. लिंब हा कवळीमध्ये फार उपयोगी आहे. त्याचा रस मधातून देता येतो. कोरड्या पायावर भेगा पडल्यास लिंबाच्या पाण्यात ते बुडून ठेवता येतात. लिंबाच्या पानाचे चूर्ण धान्यात किंवा डाळीत सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. नवीन वर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य याचे प्रतीक म्हणून लिंबाचे विशेष महत्व आहे. पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आपण लिंबाचा तुरा आणि गुळ एकत्र करून गुढीपाडव्याला नैवेद्य करतो. लिंब या वनस्पतीचे किती उपयोग आहेत याबद्दल हा उतारा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यातील प्रश्न चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न पहिला. धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंब लाभ होतो. पहा, आपल्या घरामध्ये धान्य आणि डाळी खराब होऊ नये म्हणून आपण त्याच्यात लिंबाचा काय टाकतो पहा. तुम्हाला माहित असेल, तुमच्या आई वडिलांना पण विचारा. प्रश्न पहिला, धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंब लाभ होतो. पर्यायी बियांपासून, पर्याय बी रसापासून, पर्याय सी वाळलेल्या पानापासून आणि पर्याय डी सालीपासून. पहा, योग्य उत्तर टाईप करा. लिंबाचा कोणता अवयव किंवा कोणता भाग आपण धान्य टिकवण्यासाठी वापरतो? चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला, त्याचं पर्याय ए बियांपासून, पर्याय बी रसापासून, पर्याय सी वाळलेल्या पानापासून आणि पर्याय डी सालीपासून. पहा, ज्वारी, बाजरी, गहू किंवा डाळी यामध्ये आपण लिंबाचे कोणता अवयव टाकून ठेवतो जेणेकरून आपलं धान्य खराब होत नाही? योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर. श्रेया म्हणते झाडाच्या पानं वाळलेल्या पानापासून. चला, होमेर वाचलंय, तुझं अभिनंदन. डबल टाकू नको, एकदा टाकलं होतंस, एकदाच टाकायचं आपल्या नावाचं. क्षितिजा घाडे बी उत्तर मध्ये रसापासून आपण धान्य आणि डाळीचा बचाव करू शकतो किंवा धान्य आणि डाळींना लिंबाच्या रसाचा लाभ होतो. क्षितिजा, आपण लिंबाच्या पानाचा रस किंवा बियांचा रस डाळींना चोळत नाही किंवा धान्याला चोळत नाहीत. नंदन पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय. अभिनंदन नंदन, खूप छान, अगदी योग्य उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. यशस्वी भवत सी उत्तर. पहा, वाळलेल्या पानापासून आपण डाळी आणि धान्यांचा बचाव करू शकतो असं त्यांचं म्हणणं. आदित्य, व्ही नाही दाबायचं, व्हीच्या शेजारी सी होतं, कीबोर्ड वरती बारीक बघ. क्षितिजा खडे सी उत्तर. चला, सर्वांनी प्रश्नाचे उत्तर टाका. खूप छान. पहा, अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आदित्य सानप सी उत्तर. खालून पहिली आणि दुसरी ओळ म्हणते यशस्वी. वाचा पाहू, खालून पहिली आणि दुसरी ओळ. धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. पहा,
लिंबाच्या पानाचे चूर्ण धान्य आणि डाळी वापरण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. अभिनंदन यशस्वी. अगदी योग्य उत्तर. मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, रिक्त जागा टिंब असेल तर ती ओळ उत्तरामध्ये आपल्याला जशास तशी सापडते आणि यशस्वीने एकदम ॲक्युरेट ओळ ओळखली. खूप छान. अभिनंदन यशस्वी तुझं. अक्षरा सानप सी उत्तर. श्रेया तनुष्का खडके सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. खूप छान मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणार आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. सहन करणे या शब्दापासून विशेषण बनलेले आहे. पर्याय ए सुसह्य, पर्याय बी सहन करीत आणि पर्याय सी सहन करणे आणि पर्याय डी सुसह्य. सुसह्यता आणि सुसह्य या दोन्ही मध्ये फरक आहे पहा. ए आणि डी मध्ये फरक आहे पहा. वाचताना सुसह्य सुसह्यता असा फरक. प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. सुसह्य सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. चला योग्य उत्तर. तुमच्या योग्य उत्तराची वाट पाहतो. यशस्वी भवन डी उत्तर देते. या प्रश्नाचं उत्तर पर्याय उत्तरामध्ये नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, उमेर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर तुझं सी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. नंदन डी उत्तर देत आहे सुसह्य. श्रेया चौरे हे उत्तर देते सुसह्यता. क्षितिजा खाडे डी उत्तर. तनुष्का खटके डी उत्तर. कृष्णा खाडे डी उत्तर. चला प्रदीप सानप डी उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. श्रेया चौरे डी उत्तर. अभिनंदन श्रेया तुझं. अक्षता सानप बी टाकलंय. अक्षता अगं सहन करिता बी उत्तर कसं असेल? बी आणि डी मधला फरक तुला कळाला नाही का टाईप करताना? अक्षता अभिनंदन. अक्षता लगेच उत्तर चेंज केलं. खूप छान. आदित्य सानप, अरे तू पण बघून बी टाईप केलं का लगेच अक्षताचं? म्हणजे तू व्याकरणाचा अभ्यास केलाच नाही म्हणायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनवलेले विशेषण आहे. योग्य उत्तर पर्याय डी सुसह्य. सुसह्य सुसह्यता नाही, सुसह्य हे विशेषण आहे पहा. उत्तरामध्ये तो शब्दही आलेला आहे. तुम्ही तो वाचला असेल पहा. ओळ क्रमांक शोधा. ओळ क्रमांक 4 मध्ये पहा तुम्हाला तो शब्द दिसल. आदित्य सानप डी उत्तर. अभिनंदन तुझं. पहा 4 नंबरच्या ओळीमध्ये त्यांनी काय म्हणलंय? पाणी सुसह्य तापवणे झाल्यावर जखम धुण्यास वापरता येते. सुसह्य म्हणजे सहन करण्या इतकं, म्हणजे आपण इतकंच पाणी गरम करतो की ते आपल्याला सहन होईल आणि त्याच्यामध्ये आपण आपली जखम टाकतो. नाहीतर पाणी जर कडक केलं आणि आपण त्यात पाय टाकला तर जखम राहायची बाजूला, आपला पायच जळून जायचा आणि आपला पायच परत दवाखान्यात नेऊन त्याला मलम लावून नीट करायची वेळ यायची. सुसह्य म्हणजे सहन करता येत आहे. म्हणजे पहा त्यांनी काय म्हणलंय? पाणी सुसह्य तापवण्याचे झाल्यावर जखम धुण्यासाठी वापरतात. म्हणजे योग्य एवढंच गरम आपल्याला सहन होईल, एवढंच गरम केल्यानंतर आपण ते जखम धुण्यासाठी ते लिंबाचं टाकलेलं पाणी वापरतो. पहा सर्वांनीच डी उत्तर दिलंय. काही जणांनी ए दिलं होतं, काहींनी डी दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ए आणि डी मध्ये थोडासा फरक आहे. शब्दाच्या अक्षराचा फरक होता आणि त्यावरून आपलं उत्तर चुकलं असतं. ज्यांनी डी उत्तर दिलंय, अनुष्का तुर्वे डी उत्तर. सर्वांचं अभिनंदन. खूप छान. अगदी योग्य उत्तर तुमचं. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, निंबाच्या पानांचा लगदा टिंब घ्यावा. पहा जर असा प्रश्न असेल तर उत्तरात जशाच तशी ओळ शोधायची आणि नंतर पर्यायाकडे बघायचं. जर रिक्त जागेचा प्रश्न असेल तर पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही. योग्य उत्तर डायरेक्ट उत्तरामध्ये मिळतं. प्रश्न तिसरा, निंबाच्या पानाचा लगदा टिंब घ्यावा. पानाचा लगदा एवढे जरी शब्द सापडला तरी अगदी योग्य उत्तर तुम्हाला मिळेल.
पर्याय ए गुळाबरोबर, पर्याय बी पाण्याबरोबर, पर्याय सी दुधाबरोबर आणि पर्याय डी लोण्याबरोबर. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. लिंबाच्या पानाचा लगदा टिंबटिंब घ्यावा. पर्याय ए गुळाबरोबर, पर्याय बी पाण्याबरोबर, पर्याय सी दुधाबरोबर, पर्याय डी लोण्याबरोबर. चला योग्य उत्तर यायला सुरुवात झाली. अनुष्का थोरवे ए उत्तर देते गुळाबरोबर. बघू बाकी त्यांचं काय म्हणणं आहे. कृष्णा खाडे ए उत्तर. उमेर दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देतोय. तुझं अभिनंदन. तू लाईव्ह ताशिका कर, पाठीमागे पडलाय. तिसरा प्रश्न चालू आहे. उमेर माग पडलायस तू, लाईव्ह ताशिका करत चल. श्रेया चौरे ए उत्तर. नंदन ए उत्तर. अभिनंदन नंदन तुझं, खूप छान. यशस्वी भवर ए उत्तर. कृष्णा खाडे बघा ओळ क्रमांक सांगतोय. कृष्णाने ओळ ओळखली. कृष्णा यशस्वी भवरने ओळ ओळखली. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप छान. तनुष्का खटके ए उत्तर. प्रदीप सानप ए उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. नंदन ए उत्तर देतोय. नंदन प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत जा. वरती तू टाकलं होतं 3चं ए आणि एका प्रश्नाचं एकदाच उत्तर टाकत जा, परत परत नको. एकदा आलं तरी ठीक, जर चुकलं असेल तर दुरुस्त करत जा फक्त. आदित्य सानप ए उत्तर. अनुष्का थोरवे म्हणते तिसऱ्या ओळीमध्ये. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसरा लिंबाच्या पानाचा लगदा गुळाबरोबर घ्यावा आणि वरती आले पानाचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. खूप छान, तुम्ही ओळ क्रमांकही शोधली आणि उत्तरही शोधलं, त्यामुळे तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्या सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसांसाठी, पर्याय सी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. चला प्रश्न चौथा. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसांसाठी, पर्याय डी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. चला योग्य ओळ क्रमांकही सांगत आहेत पहा सर्वजण. चला आधीच्या प्रश्नाची तिसरी ओळ सांगताय. ज्यांनी तिसरी ओळ सांगितली बघा. कृष्णा खाडे, यशस्वी भवर, अक्षता थोरवे, अनुष्का थोरवे, क्षितिजा खाडे, श्रेया चौरे. तुम्ही तिसऱ्या प्रश्नाची ओळ क्रमांक सांगितली, तुमचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. निंबाच्या बियांचा चांगल्या असतात कशासाठी. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसासाठी, पर्याय सी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. वरून 7वी ओळ जर वाचली तर तुम्हाला लवकर उत्तर मिळेल किंवा खालून 6वी ओळ वाचली तरी तुम्हाला उत्तर मिळेल. चौथ्या प्रश्नाचं वरून 7व्या ओळीत, खालून 6व्या ओळीमध्ये उत्तर, योग्य उत्तर झटपट मिळेल तुम्हाला. चला अक्षता सानप तिसऱ्या ओळीत म्हणते मागल्या प्रश्नाचं उत्तर. अक्षता अभिनंदन. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कृष्णा सी उत्तर देतोय डोक्यासाठी. श्रेया चौरे सी उत्तर. उमेर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतोय. उमेर अभिनंदन तुझं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक. उमेर तू ताशिका पाठीमागे पडतोय, लाईव्ह ताशिका करत चल. अक्षता सानप सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. नंदन सी उत्तर देतोय आणि तिसरी ओळही सांगतोय. अभिनंदन नंदन, खूप छान. उत्तरही सांगितलं आणि ओळ क्रमांक सांगितली, खूप छान, अभिनंदन. टाकताना प्रश्न क्रमांक उत्तर आणि नंतर ओळ क्रमांक टाकत जा. तुझं उत्तर अगदी योग्य. चला प्रश्न चौथा. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी. तर योग्य उत्तर पर्याय सी डोक्यासाठी. श्रेया चौरे 5वी आणि 6वी ओळमध्ये. श्रेया 5वी नाही 7वी ओळ आहे पहा नीट पोच. 5वी आणि 6वी नाही 7वी ओळ आहे. निंबांच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुवून टाका, त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोका फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते, अशी ओळ. चला खालून ओळ म्हणतोय कृष्णा 5वी आणि 6वी. अभिनंदन कृष्णा. क्षितिजा खाडे सी उत्तर. ज्यांचं सी उत्तर आहे अगदी सर्वांचंच सी उत्तर आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी 4ही प्रश्नाचे योग्य उत्तर
तुमच्यासाठी पाचवा प्रश्न स्क्रीनवर. शेवटचा प्रश्न पाचवा. प्रभावी या अर्थाचा शब्द आहे. प्रभावी या अर्थाचा शब्द आहे उमेर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर. अभिनंदन उमेर. उमेर 9 वाजता ये, आपल्याला वेळेत जायचंय. चला प्रश्न पाचवा. प्रभावी या अर्थाचा शब्द याचा उतार्यात शोधायचा नाही. प्रभावीचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. ए असाधारण, पर्याय ए असाधारण, पर्याय बी परिवर्तनशील, पर्याय सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ. पहा, प्रभावी या शब्दाचा अर्थ आहे. योग्य उत्तर टाईप करा. प्रभावीचा बऱ्याच जणांचा आता प्रभावी या शब्दाचा उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. कृष्ण डी म्हणतोय प्रभावी म्हणजे निष्फळ. पहा, आपण म्हणतो ते औषध खूप प्रभावी आहे, त्या औषधाने मला गुण आला. ते डॉक्टर खूप प्रभावी आहेत, त्यांचा चांगला गुण मला येतो. म्हणजे प्रभावीचा अर्थ तुम्हाला समजेल. पर्याय ए असाधारण, पर्याय बी परिवर्तनशील, पर्याय सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ. कृष्णाकडे डी उत्तर. नंदन डी उत्तर. क्षितिजाकडे डी उत्तर. तनुष्का खटके डी उत्तर. पहा, तुम्हाला मी अजून एक वाक्य सांगतो. पहा, आमचे शिक्षक खूप प्रभावी शिकवतात. म्हणजे कसं शिकवतात याचा अर्थ तुम्ही लावा आणि तुम्ही डी उत्तर देताय. बघू किती जणांचं बरोबर येत आहे. चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उत्तरा क्रमांक 164चा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, कृष्णा खाडे सी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. उमेर डी उत्तर. पहा, जर प्रभावी शब्द आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर आपल्याला त्याचा अर्थ लगेच काढता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी डी उत्तर दिले, निष्फळ म्हणजे निरुपयोगी असा अर्थ असतो त्याचा. निष्फळ म्हणजे निरुपयोगी. डी उत्तर सर्वांचं चुकीचं. कोणाचंही डी उत्तर म्हणजे ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. पहा, प्रभावी याचा अर्थ आहे चारही पर्यायापैकी योग्य पर्याय सी. कृष्णाने सी उत्तर दिलं होतं. नंदन थँक्यू सो मच. फक्त दररोज लाईव्ह तासिका कर. झालेल्या तासिकाचंही मी तुला नियोजन सांगतो. तुला जर झालेल्या तासिका ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील, त्या कुठं मिळतात, टेस्ट कुठं सोडवायच्या, कशा सोडवायच्या याबद्दल मार्गदर्शन लागलं तर मला तासिका संपल्यानंतर फोन कर. म्हणजे साधारण 9 नंतर फोन कर. श्रेया चौरे बी उत्तर देते. पहा, परिवर्तनशील चुकीचं आहे. पहा, यशस्वी भवर सी उत्तर. कृष्णा उल्लू बनाया नाही, तुला येत नव्हतं म्हणून तू डी टाकलं होतं आणि म्हणतो उल्लू बनाया. अक्षता सानप सी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. पहा, सी उत्तर अगदी योग्य उत्तर. पर्यायी प्रभावी म्हणजे उपयोगी. खूप छान. श्रेया चौरे सी उत्तर. पहा, आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल तर त्याला एक पर्याय, आपण तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये टाकून बघायचा आणि त्या वाक्याचा कसा अर्थ निघतोय यावरून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ लावता येतो. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला थँक्यू सो मच. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचा युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्ही लाईव्ह तासिकेचा आनंद घेऊ शकाल. पहा, आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये आपला युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून आपल्यासारखेच इतर विद्यार्थीही याचा लाभ घेतील. चला विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तासिका क्रमांक 164 थांबूया. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. 8 वाजता तासिका आहे. कृपया नोंद घ्या. तासिका सुरू व्हायला 5 मिनिटं उशीर होऊ शकतो. तरीही तासिका होणारच आहे. 5 मिनिटं उशीर झाला तरी तासिका होईल. सर्वांनी 8 वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा. चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. अगदी 10 पैकी 9 उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरोबर आले. कोणाचेही 10 पैकी 10 आले नाही.
ज्यांनी ज्यांनी माझं ऐकून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर टाकलं त्यांचे कदाचित 10 पैकी 10 आले असतील, परंतु तुम्ही जर उत्तर टाकलं असतं तर मला कळालं असतं तुमचे 10 पैकी 10 येतात का. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं जरी एक प्रश्न चुकला असला तरी शेवटच्या परीक्षेमध्ये आपण एकही प्रश्न चुकवून द्यायचा नाही. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिन.